कंपल्सरी पाहिजेत समालोचन कक्षामध्ये दोन्ही संघाचे आणि ते सुद्धा ड्रेस कोड मध्ये पाहिजेत आणि शूज मध्ये पाहिजेत. ट्रॅकवर मात्र सोमा स्ट्रायकेला मात्र मोहन यावेळेस चेंडू मात्र पडल्यानंतर थोडा खाली राहतोय बाउन्स कमी मिळतोय निर्धाव चेंडू. यावेळेस जबरदस्त फटका चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. चालू असताना आतापर्यंत 2 चेंडूचा सामना झालाय आणि 4 धावा आपण पाहू शकाल टीम चाहुचवाडी संघाच्या. चांगली सुरुवात मोहनच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस आता मात्र चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू खूप चांगला फलंदाज वरती आणि नॉन स्ट्राईकला असेल कल्पेश एक डावखुरा शैलीचा फलंदाज. मोहन मात्र एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहू शकाल स्ट्राइक एंड वरती मोहन ऑन द स्ट्राइक.
यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढतोय स्क्वेअर लेगला, मात्र क्षेत्ररक्षक येतोय. या चेंडूवर मात्र एकेरी धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलक जाऊन पोहोचले 5 धावा. आता मात्र कुठेतरी एक डावखुरा शैलीचा फलंदाज स्ट्राइक एंड वरती पाहू शकाल. एक हार्ड हिटर फलंदाज कल्पेश ऑन द स्ट्राइक. आता मात्र चाऊचवाडी संघासाठी मोठे फटके नक्कीच पाहायला मिळतील का फलंदाज कल्पेशच्या माध्यमातून. त्या ताकदीचा फलंदाज आपण पाहू शकाल कल्पेश ऑन द स्ट्राइक. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू. यावेळेस एक चोरटी धाव लेगबायच्या स्वरूपात पाहायला मिळते. एका षटकाच्या समाप्तीनंतर टीम चाऊचवाडी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल नाबाद 6 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल दुसरं षटक हाताळण्यासाठी शेल ठाकूरवाडी संघाकडून आपण पाहू शकाल रमेशला. स्ट्रायकेला मात्र एक डावखुरा शैलीचा स्फोटक फलंदाज कल्पेशला आपण पाहू शकतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा आपण पाहू शकाल. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होते. पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेट न मारा करण्यासाठी सज्ज रमेश हा गोलंदाज. फुलटॉस बाळा यावेळेस कमबॅक केलंय गोलंदाज रमेशनं. तितकंच चांगलं मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं एक्स्ट्रा कव्हर मध्ये. पहिला चेंडू असेल फलंदाजासाठी. यावेळेस खूप चांगली गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर मात्र आउटस्विंग केला जातोय निर्धाव चेंडू. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल. आतापर्यंत एका चेंडूचा सामना केलाय आणि 0 धावसंख्येवर मात्र नाबाद खेळतोय. पूर्णपणे जखडून ठेवलं होतंय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा रमेश. यावेळेस चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ रिजनला आणि यावेळेस चुकी करतोय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक. चांगली रनिंग, चांगलं कॉलिंग आणि 2 धावा कंप्लीट. या 2 धाबेने मात्र
टीम चाऊचवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 8 धावा. कुठेतरी चाऊचवाडी संघाला मात्र चांगलं क्रिकेट खेळावं लागले. मोठे फटके मात्र मारावं लागेल कारण लांबचा प्रवास करून मात्र शील ठाकूरवाडी इथपर्यंत पोहोचले. यावेळेस प्रॉपर टायमिंग होत नाही. चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय. एक सिंगल धाव आणि सिंगलने मात्र धावफलक पुढे जात असताना 9 धावा. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग LBW आउट नाहीये आणि फलंदाजाला जर स्ट्राईक घ्यावी असेल तर दोन्ही एंडनं स्ट्राईक सोडावी लागेल. यावेळेस आता मात्र फटका फसलाय आणि यावेळेस व्हॉट अ कॅच. एका हाताने जेल टिपला जातोय. फलंदाज बाद. एवढ्या दूरवरचा प्रवास करून मात्र का आलाय ते मात्र दाखवून देताना मैदानाच्या आतमध्ये शील ठाकूरवाडी हा संघ. डावखुरा शैलीचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती जना. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू. प्रवीण सावळा आपण या समालोचन कक्षामध्ये. खूप फॉर्म मध्ये असणारा संघ मात्र उद्या पाहायला मिळेल. झुगरेवाडी संघ उद्या नक्कीच प्रेक्षकांची गर्दी सुद्धा पाहायला मिळेल कारण या विभागामध्ये झुगरेवाडी संघाचे सपोर्टर मात्र खूप आहेत. नवीन गोलंदाज इंटर होतोय. तिसरे षटक हाताळण्यासाठी भरत हा गोलंदाज. स्ट्राईक एंडला बाला. यावेळेस पंच सांगतात हा खराब चेंडू आहे. वाईट चेंडू आहे. स्क्वेअर चेंडू आहे. अतिरिक्त दाबीने मात्र चाऊचवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना डबल अंकामध्ये 10 धावा. यावेळेस खोलवर टप्प्याचा यॉर्कर चेंडू. काय गोलंदाजी केली जाते. निर्धाव चेंडू. बाळाला मात्र थांबून ठेवण्याचं काम केलं या चेंडूवरती. यावेळेस फुटवर्क चालत नाही परंतु पंच मात्र सांगतात ऑफ एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा स्क्वेअर चेंडू व्हाईट चेंडू. या अतिरिक्त धाबेने मात्र टीम चाऊचवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 11 धावा. कुठेतरी मोठे फटके खेळायला लागतील चाऊचवाडी संघाच्या फलंदाजांना. मोठ्या फटक्याची गरज आहे. यावेळेस आता मात्र चांगला तडाखा. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. यावेळेस फटका फसलाय. चेंडू मात्र भरपूर काळ हवेत. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. नो मॅन लँड मध्ये मात्र चेंडू आदळतोय.
कॉलिंग नाही दोन्ही क्षेत्ररक्षणामध्ये आणि यावेळेस एक एक सिंगल धाव आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना दोन गडी बाद सॉरी डबल धावा दोन गडी बाद 17 धावा. यावेळेस इनसाइड एज मात्र सुरक्षित आणि यावेळेस धावबाची संधी नाहीये. चांगले कॉलिंग चांगली रनिंग क्रिकेट मध्ये पाहायला मिळते. एक सिंगल धाव आणि सिंगलने मात्र चाहुचवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 18 धावा. भरतने मात्र आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मात्र जरूर आला होता. मिस फिल्डिंगच्या मोबदल्यात पाहायला मिळाला होता मिड विकेटला. स्ट्रायकेला मात्र एक डावखुरा शैलीचा फलंदाज पाहायला मिळतोय जना. यावेळेस पटका चांगला यावेळेस दर्जेदार टायमिंग चेंडू लोंगोच्या डोक्यावरून सीमा पार 6 धावा. यावेळेस आता मात्र जखडून ठेवले निर्धाव चेंडू. 3 षटकाचा खेळ संपला आणि टीम चाहुचवाडी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 2 गडी बाद 24 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल ओव्हर द विकेटने महेश. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा मात्र चेंडू खाली आहे आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला. यावेळेस दोन्ही फलंदाजा मात्र मध्ये तू मैमय पाहायला मिळतंय. बाहेरून आवाज देऊ नका आयोजकांची विनंती आहे. या 2 धाबेने धावफलक पुढे जात असताना 26 धावा. आता मात्र पंच सांगतायत समीर हा खराब चेंडू आहे. वाईट चेंडूची सांगता पाहायला मिळते. पनवेल विभागातील बिलॉंग करणारा पंच आमचे मित्र पाहायला मिळतात. प्रमुख पंचांच्या माध्यमातून समीर 27 धावा. यावेळेस कुठेतरी एक सोडून देण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र आदळला जातोय आणि यावेळेस एक सिंगल धाव आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना 2 गडी बाद 28 धावा. आता मात्र एक स्ट्राइक एंडला एक विध्वंसक डावखुरा शैलीचा फलंदाज आपण पाहू शकाल जना. आता मात्र कुठेतरी टीम चाहुचवाडी संघासाठी मोठे फटके नक्कीच पाहायला मिळतील. ती ताकद आहे या खेळाडूच्या मनगटात. स्ट्राइक एंडला असणारा जना हा फलंदाज मोठ्या फटक्यासाठी मात्र ओळखला जातोय. हा फलंदाज एक फटका जरूर आला होता परंतु अजून 1-2 फटका पाहायला मिळेल का जनाच्या माध्यमातून. यावेळेस फटका फसलाय. स्वतः गोलंदाज यावेळेस जबरदस्त क्षेत्ररक्षण फलंदाज जना बॅक टू डग आउट.
नवीन फलंदाज स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल सूरज. सूरजला मात्र सूरज सारखी फलंदाजी करावी लागेल. एक दोन मोठा फटका जरूर मारावा लागेल कारण समोर मात्र एक बल्लाडे ताकदीचा संघ. यावेळेस फटका बसलाय परंतु यावेळेस क्षेत्र मात्र जरूर खाली होते. या चेंडूवर मात्र एक सिंगल धाव आणि सिंगलने टीम चाऊचवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 3 गडी बाद 29 धावा. यावेळेस चांगली रनिंग पाहायला मिळते. दोन्ही एंडने जर स्ट्राइक सोडली असेल तर रन परंतु धावबाद झालेला आहे. फलंदाज नवीन फलंदाज इंटर होतोय कृष्णा. नियम जरा लक्ष असू द्या. दोन्ही फलंदाजाने जर स्ट्राइक सोडली तरच धाव मिळेल अन्यथा धाव मिळणार नाहीये. एलबी सुद्धा आउट नाही. स्पर्धेचा नियम पाहायला मिळतोय कंपल्सरी चेसिंग. यावेळेस चांगला फटका ताकद कमी पडते. 2 धावा मात्र सहजगत्या कंप्लीट आणि यावेळेस 2 धावा कंप्लीट आणि या 2 धाब्याने मात्र धावफलक पुढे जात असताना 31 धावा. येणारे 24 चेंडू आणि शील ठाकूरवाडी संघाला 32 धावांचं लक्ष्य. कंपल्सरी चेसिंग आणि नाणेफेक केली जाईल. टीम पेंढरी विपक्ष हास्याची पट्टी. दोन्ही संघाचे कर्णधार मात्र टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पेंढरी संघ मात्र उपस्थित आहे. हास्याची पट्टी संघ आपण कर्णधार पाठवायचा आहे. चला आयोजकांना विनंती असेल आपण नाणेफेक करून घ्या. आशाची पट्टी विपक्ष पेंढरी या 2 संघादरम्यान. पेंढरी संघाचे आमचे मित्र जगदीश दादा लोखंडे कर्णधाराच्या भूमिकेत पाहायला मिळतात. स्वतः एक SPL चे पॅकर पाहायला मिळतात. टॉस बॉक्स खाली करा. आपण नंतर बसू शकता. ज्यावेळेस सामनार किताब किंवा टॉस उडवला जाईल ना त्यावेळेस आपण जागा सोडा कारण YouTube लाईव्ह स्पर्धा कव्हर केली जाते आणि आपण टॉस बॉक्स मध्येच नाणेफेक करायचे. जर शील ठाकूरवाडी संघाचा विचार केला तर पूर्ण जर्सीवर मात्र विराट 11 असं नाव आहे. म्हणजेच हा संघ मात्र विराटचे खूप समर्थक असतील. चला नाणेफेक केली जाते. आशाची पट्टी विपक्ष आपण पाहू शकाल पेंढरी याच परिसरातील एक मात्र संघ. चला कॉलिंग करा आणि आयोजकांकडे आपली एंट्री फी सुद्धा जमा करायचे.
गोलंदाजी ट्रॅकवर कृष्णा, स्ट्राईक एंडला मात्र आपण पाहू शकाल बबलू आणि नॉन स्ट्राईकला सोमा. पहिला चेंडू निर्धाव. यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू. कमबॅक करतोय मात्र आपण पाहू शकाल चाऊचवाडी संघ. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव फेकलेत कृष्णा या गोलंदाजाने. कुठेतरी जसंच तसं प्रतिउत्तर पाहायला मिळतंय. यावेळेस आता मात्र चांगला फटका स्क्वेअर लेगला मात्र क्षेत्ररक्षक जरूर आहे, त्याचा मात्र क्षेत्ररक्षण मात्र थोडं खराब पाहायला मिळतंय. आणि या चेंडूवर मात्र 2 धावा आणि 2 धाबेने मात्र अकाउंट ओपन होतंय. श्री गणेशा होतोय शील ठाकूरवाडी संघाचं. यावेळेस आता मात्र प्रॉपर मॅक्सवेल स्टाईल मध्ये 1 बाउन्स ओव्हर दी रोप, 4 धावा. यावेळेस आता मात्र सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये हा येतोय फाईन लेगला बीट करून गगनचुंबी गगनभेदी लांबलचक षटकार. जबरदस्त फलंदाजी. एवढ्या लांबून का आलाय हा संघ ते मात्र उदाहरण दाखवून देताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आता मात्र टायमिंग जुळत नाही. शॉर्ट फाईन लेग मध्ये मात्र चांगले क्षेत्ररक्षण. एका षटकाचा खेळ संपला आणि टीम शील ठाकूरवाडी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल नाबाद 12 धावा. आता मात्र समीकरण असेल 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल अष्टपैलू खेळाडू मोहन. टीम चाऊचवाडी संघाचा तारणार खेळाडू आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक वरती. आणि स्ट्राईकला मात्र सलामीवीर फलंदाज आपण पाहू शकाल सोमा, जो पहिल्या षटकामध्ये मात्र नॉन स्ट्राईकवर अडकून पडला होता. यावेळेस चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या मिड विकेट रिजनला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगलं कॉलिंग, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट आणि 2 धाबेने मात्र धावफलक पुढे जात असताना 14 धावा. यावेळेस कुठेतरी कमबॅक करतोय गोलंदाज. निर्धाव चेंडू. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी, खराब चेंडूची सांगता. स्क्वेअर चेंडूने मात्र धावफलक पुढे जात असताना 15 धावा. कुठेतरी अजून फक्त 17 धावांची गरज आहे विजयासाठी. यावेळेस प्रॉपर टायमिंग होत नाही. चेंडू जातोय खाऊ कॉर्नर रिजनला. चांगले क्षेत्ररक्षण आणि यावेळेस चांगली कॉलिंग, चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 धाबेने मात्र शील ठाकूरवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना नाबाद 17 धावा.
स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा आपण पाहू शकाल सोमा एक हार्ड हिटर फलंदाज. यावेळेस फक्त दिशा दाखवले जातं. सेन्सिबल क्रिकेट. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एक सिंगल धाव आणि सिंगलने मात्र शीळ ठाकूरवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 18 धावा. या वेळेस थांबून ठेवले निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. स्ट्राइकिंगला मात्र बबलू सारखा फलंदाज आपण पाहू शकाल. एक हार्ड हिटर फलंदाज. पहिल्या षटकामध्ये मात्र काय फटकेबाजी केली होती. आता मात्र पंच नक्कीच सांगतात हा नो बॉल. येणारा चेंडू असेल फ्री हिट. यावेळेस चांगला फटका फाईन लेगला. मात्र टायमिंग चांगलं होत नाही असं वाटतंय. असं वाटलं होतं इथून का टायमिंग प्रॉपर आहे परंतु चेंडू मात्र तिथेच राहिला. एक सिंगल धाव आणि सिंगलने मात्र धावफलक पुढे जात असताना 20 धावा. 12 चेंडू आणि विजयासाठी शील ठाकूरवाडी संघाला फक्त 12 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. ओलमन एंड करून सूरज तिसरं षटक हाताळण्यासाठी. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी फक्त 12 धावांची गरज टीम शील ठाकूरवाडी संघाला. स्ट्राइक एंडला मात्र एक हार्ड हिटर फलंदाज बबलू आणि गोलंदाजी ट्रॅकवर सूरज तिसरं षटक हाताळण्यासाठी पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. पंचांच्या भूमिकेत आपण पाहायला मिळतात आता बदल. एक मनोज आणि दुसरे पंच समीर. पनवेल विभागातील बिलोंग करणारा हा पंच. यावेळेस घुटना टेक आणि यावेळेस इथे चेंडू सीमा पार. 4 धावा. विशाल कातवारा मात्र पाहायला मिळतोय पंचांच्या भूमिकेत. पादीर वाडी गावचा हा एक अष्टपैलू खेळाडू आणि SPL मध्ये मात्र प्रज्योत 11 संघासाठी मात्र खेळणारा हा खेळाडू पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. या चौकाराने धावफलक पुढे जात असताना आपण पाहू शकाल 24 धावा. आता विजयासाठी फक्त 8 धावांची गरज. जुना चेंडू पुरवायचा आहे. मॅच बॉल आला असेल तर मॅच बॉल द्या. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. समीकरण मात्र आता सोपं पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या शील ठाकूरवाडी संघासाठी. यावेळेस स्विचिड मात्र फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये आदळतोय. चांगले क्षेत्ररक्षण बॅकअप मिळतंय आणि एक सिंगल धाव. बॅकअप मात्र मिळत नाही. अतिरिक्त धावा मात्र पाहायला मिळतात. 2 धावा आणि या 2 धावेने मात्र धावफलक पुढे जात असताना 26 धावा. आता समीकरण असेल 10 चेंडू आणि विजयासाठी फक्त 6 धावांची गरज. यावेळेस जबरदस्त टायमिंग. चेंडू जातोय. विजयी फटका
6 धावा.